शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. भूमी त्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला म्हणत असते की तुम्ही अशी अचानक नोटीस देऊन आम्हाला एका दिवसात घर खाली करण्याची धमकी कशी काय देऊ शकता. तर प्रशांतही म्हणत असतो की आम्ही तुमची ही मनमानी सहन करणार नाही आणि त्यामुळे तो अधिकारी म्हणतो ठीक आहे, मग तुम्ही कायदेशीर कारवाईला तयार राहा. आणि ते ऐकून सर्वजण घाबरतात. नीलंबरी रडतच म्हणत असते की हे काही नवीनच संकट आलं आहे. तर भूमीचे बाबा त्या अधिकाऱ्याला म्हणतात की साहेब आपण शांतपणे बोलूयात. मात्र तो अधिकारी काही ऐकून घ्यायला तयार नसतो. तो सगळ्यांशी फक्त वादच घालत असतो. आणि त्याच वेळी भूमीला रागिणीचा कॉल येतो. रागिणीचा कॉल आलेला बघून तिला आश्चर्य वाटते. तर रागिणी हसतच तिला म्हणत असते की प्रशांतला सोडवल्यामुळे तुला आनंदाच्या उकळ्या फुटत असतील ना गं, पण काय उपयोग आहे त्याचा, कारण तो उस्ताद तर आता या जगात नाही राहिला. मग तुझ्या बाजूने साक्ष कोण देणार. आणि रागिणीचं ते बोलणं ऐकून भूमी खूप चिडते. मात्र त्यानंतर रागिणी तिला म्हणते की प्रशांतला तर वाचवलंस तू, पण आता तुझ्या आईबापाचं घर कसं वाचवणार, त्यांना रस्त्यावर येताना कसं बघणार आहेस तू. आणि तिचं ते बोलणं ऐकून भूमीला धक्का बसतो. तर आत्या हसतच तिला म्हणते की भूमी मी तुला बेस्ट ऑफ लक देत आहे, कारण या पुढचं तुझं आयुष्य असंच खडतर असणार आहे. आणि ती हसतच फोन ठेवून देते. तर रागिणीचं हे सगळं बोलणं ऐकून भूमी काळजीत पडते. तर तो नगरपालिकेचा अधिकारी भूमीच्या बाबांना पोलीस कारवाईची धमकी देतो आणि तेथून निघून जातो. तर भूमीचे बाबा तिला म्हणत असतात की बाळा हे काय झालं सगळं, ही नक्की कशाची नोटीस आहे. आणि मग त्यामुळे भूमी ती नोटीस घेऊन येते आणि त्यांना सांगते की बाबा तुम्ही काळजी करू नका, उद्या मी आणि प्रशांत नगरपालिकेमध्ये जातो आणि त्या साहेबांसोबत बोलतो, त्यांनी नक्कीच काहीतरी गोंधळ घालून ठेवला आहे. त्यावर बाबा म्हणतात की मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, कारण ते लोक तुम्हाला दाद देणार नाही. मात्र भूमी म्हणते की बाबा त्याची खरंच काही गरज नाही, तुम्ही फक्त घराचे पेपर्स मला द्या, मी आणि प्रशांत जाऊन त्या लोकांसोबत बोलतो. मात्र भूमीचे बाबा म्हणत असतात की भूमी नक्की काय झालं आहे, तू अस्वस्थ का वाटतेय आणि तुला मगाशी कोणाचा फोन आला होता. आणि त्यामुळे भूमीला रागिणीचं सगळं बोलणं आठवतं. मात्र ती बाबांना काही सांगत नाही. ती म्हणते की घरून फोन आला होता, मी घरी कधी येणार आहे ते विचारण्यासाठी. त्यावर बाबा म्हणतात खरंच ना. आणि त्यावर भूमी हो म्हणते. तर बाबा पुन्हा एकदा तिला सांगतात की मी सुद्धा तुमच्यासोबत नगरपालिकेत येतो. मात्र भूमी नकार देते. त्यामुळे बाबांचा नाईलाज होतो. मात्र त्यानंतर ते भूमीला विचारतात की प्रशांतला नक्की कोणी किडनॅप केलं होतं आणि तू त्याच्यापर्यंत कशी पोहोचली. त्यावर भूमी म्हणते की बाबा मला माहीत आहे तुम्हाला आत्ता या क्षणी खूप सारे प्रश्न पडले आहेत, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुम्हाला उद्या सगळं काही सांगेल, आत्ता मला घरी जायला हवं. आणि त्यामुळे बाबा नाईलाजाने हो म्हणतात. तर भूमी प्रशांतला इशारा करून बाहेर यायला सांगते आणि त्यानंतर ती आणि प्रशांत बाहेर जातात. नीलांबरी आणि भूमीचे बाबा मात्र खूप काळजीत असतात. तर दुसरीकडे तो नगरपालिकेचा अधिकारी रागिणीला कॉल करून सांगतो की मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझं काम केलं आहे, त्यांना नोटीस दिली आहे आणि एका दिवसात घर खाली करायला सांगितलं आहे. आणि ते ऐकून रागिणी खूपच खुश होत म्हणते की अशी व्यवस्थित कामं करणारी माणसं आवडतात मला. तर तो माणूस तिला पैशांबद्दल विचारतो. तर रागिणी हसतच सांगते पैशांचं पाकिट तुमच्या घरी पोहोचलं असेल. आणि त्यामुळे तो माणूस खुश होतो. तर आता भूमी सगळ्या बाजूने अडकेल म्हणून रागिणीसुद्धा खूपच आनंदात असते. तर दुसरीकडे प्रशांत भूमीला म्हणत असतो की ताई हे सगळं रागिणी आत्या करत आहे त्या गोष्टीवर माझा अजूनही विश्वास बसत नाही आहे. माणूस इतक्या खालच्या थराला कसा जाऊ शकतो. आणि आधीच तुझ्या डोक्याला एवढं टेन्शन आहे, त्यात पुन्हा हा घराचा प्रश्न. त्यावर भूमी त्याला सांगते की हे सुद्धा रागिणी आत्यांनीच घडवून आणलं आहे आणि मगाशी तेच सांगण्यासाठी त्यांनी मला कॉल केला होता. आणि ते ऐकून तर प्रशांतच्या पायाखालची जमीनच सरकते. तो भूमीला विचारतो मग ताई तू हे सगळं बाबांना का नाही सांगते. त्यावर भूमी म्हणते की जर मी हे बाबांना सांगितलं तर त्यांना धक्का बसेल आणि वाईटही वाटेल. आणि रागाच्या भरात ते रागिणी आत्याला जाब विचारण्यासाठी जातील. आणि जर आजींसमोर हा सगळा तमाशा घडला तर रागिणी आत्या अजून चिडतील आणि अजून खालच्या थराला जातील. त्यावर प्रशांतही हो म्हणतो. मात्र तो भूमीला सांगतो की बाबा तुला उद्या या सगळ्याबद्दल नक्की विचारणार. त्यावर भूमी म्हणते हो.
पण उद्या त्यांना नक्की काय सांगायचं ते मी विचार करून ठरवते. आणि मग त्यानंतर ती प्रशांतच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला विचारते की माझ्यामुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला ना रे. मात्र प्रशांत म्हणतो की नाही ताई, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. आणि मग त्यानंतर भूमी त्याला स्वतःची काळजी घ्यायला सांगते आणि घरी जायला निघते. मात्र जेव्हा ती घरी पोहोचते तेव्हा सर्वजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात आणि रागिनी आत्या स्वतःच्या हाताने आकाशला भरवत असते आणि ते बघून भूमीला धक्का बसतो. त्याच वेळी मनू म्हणते की ताई चल, तू सुद्धा जेवण करायला बस. त्यामुळे सर्वजण तिच्याकडे बघतात. सगळेजण तिला विचारत असतात की तू नक्की कुठे गेली होती, आम्ही बराच वेळ तुझी वाट बघितली आणि नंतर जेवायला बसलो. त्यावर भूमी म्हणते की हो, एक महत्त्वाचं काम आलं होतं त्यामुळे उशीर झाला. आणि मग ती सगळ्यांसोबत जेवण करण्यासाठी बसते. मात्र आकाश तिच्याकडे बघतही नाही. त्यामुळे भूमीला वाईट वाटतं. ती आकाशला सॉरी म्हणते. मात्र आकाश तिच्याकडे लक्ष देत नाही आणि रागिनीला भरवायला सांगतो. तर भूमी त्याला विचारते की आकाश, तू तर स्वतःच्या हाताने खायला शिकला आहेस ना, मग आत्या का तुला भरवत आहे. त्यावर आकाश रागातच म्हणतो की मला नाही आवडत स्वतःच्या हाताने खायला. कितीही भूक लागली तरी मी स्वतःच्या हाताने नाही खाणार, मला आत्तूच भरवणार. आणि ते ऐकून भूमीला धक्का बसतो. तर आकाशला इतकं चिडलेलं बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. आकाश भूमीवर एवढा का चिडला आहे ते कोणालाही कळत नाही. तर भूमी म्हणते की मी त्याला न सांगता बाहेर गेले ना, म्हणून तो इतका चिडला आहे. आणि मग त्यानंतर ते सर्वजण आकाशला सांगतात की बघ, भूमी तुझी माफी मागते, तिला पश्चाताप झालाय, मग तू सुद्धा तिला माफ कर. मात्र आकाश भूमीला माफ करायला तयारच नसतो. त्यामुळे भूमी काळजीत पडते. ती आकाशची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न करते. मात्र रागिनीने आकाशच्या मनात भूमीविषयी जे काही भरवलेले असते त्यामुळे आकाश तिला माफ करायला तयारच होत नाही. आणि मग त्यानंतर रागिनी स्वतःच नाटक करत म्हणते की अरे आकाश, माफ कर तिला, बघ तिला किती पश्चाताप झाला आहे. आणि मग रागिनीने सांगितल्याने आकाश भूमीला माफ करतो आणि तिच्याशी बट्टी करतो. त्यामुळे भूमी खुश होते. तर आकाश तिला सांगतो की सायकल राणी, प्लीज पुन्हा माझ्यासोबत असं वागू नको, मला न सांगता कुठेही जाऊ नको, नाहीतर मी पुन्हा तुझ्याशी कट्टी करेल. आणि त्यावर भूमीसुद्धा हो म्हणते. तर घरातील सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर सगळ्यांचं जेवण झाल्यावर मनू आणि भूमी साफसफाई करत असतात. मात्र भूमी सतत घराच्याच विचारात असते. त्यामुळे मनू तिला काय झालं आहे ते विचारते. तर भूमी तिला काही सांगत नाही. तर मनू म्हणते की ताई, तू मगाशी सगळ्यांना सांगितलं ना की तू बाबांचं औषध आणण्यासाठी बाहेर गेली होती, ते खोटं आहे माहिती आहे मला. आणि त्यामुळे भूमी तिच्याकडे बघतच राहते. तर मनू तिला सांगते की ताई, तुझ्या मनात काय चालले ते प्लीज मला सांग, नाहीतर तुझी घुसमट अजून वाढेल. आणि त्यामुळे मनूला रागिनीबद्दल कसं सांगावं याच गोष्टीचा विचार भूमी करत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी पुन्हा न सांगताच घराबाहेर गेल्याने आकाश खूप चिडतो. तर नगरपालिकेचा अधिकारी भूमी आणि प्रशांतला सांगतो की इथे येऊन हे सगळं करण्यापेक्षा रागिनी मॅडम जे काही सांगत आहेत ते ऐका. आणि त्यानंतर रागिनीचाच एक माणूस भूमीच्या बाबांना रस्त्याच्या मधोमध सोडून जातो आणि त्यांच्या व्हीलचेअरचं चाकसुद्धा एका खड्ड्यात अडकल्याने त्यांना पुढे जाताच येत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.